नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील बिलगाव येथील उदय नदीवरील धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या युवकाचा दगडावर पाय निसटून बुडून मृत्यू झाला। मुंबईतील कुर्ला येथील अनिकेत ओवाल वय 26 असे युवकाचे नाव आहे। ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री असल्याचे समजते। तालुक्यातील बिलगाव येथे उदय नदीवर नैसर्गिक धबधबा आहे। काल मंगळवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 5 युवक तालुक्यातील असली येथील पद्माकर वडवी नावाच्या मित्राकडे मुक्कामी आलेले होते। आज बुधवारी सकाळी 11च्या सुमारास या युवकांनी बिलगाव येथे धबधब्यावर फिरण्याचा बेत आखला। त्यानुसार बिलगाव येथे धबधब्यावर अंघोळ उरकून बाहेर येताना अनिकेत ओवाळ या युवकाचा दगडावर पाय निसटून पाण्यात तोल गेला। त्याला वाचवण्यासाठी विलास ठाकरे व एका मित्राने पाण्यात उडी घेतली, मात्र अनिकेत मिळून आला नाही। त्यातच विलासच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचीही तब्येत बिघडली। गावकऱ्यांच्या मदतीने विलासला वाचवण्यात यश आले। दरम्यान जवळपास 15 ते 20 मिनिटांनी अनिकेतची बॉडी पाण्यावर तरंगताना दिसून आली। घटनेची खबर मिळताच रुग्णवाहिकेतून प्रेत जुन्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले व शव विच्छेदन करण्यात आले आहे। दरम्यान याबाबत धडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। तालुक्यातील बिलगाव येथील धबधबा पर्यटनासाठी आकर्षणाचे ठिकाण असले तरी येथील वारंवार घडणाऱ्या घटना या चिंतेचे कारण बनले आहेत। या ठिकाणी सुरक्षेसंदर्भात कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याने अनेकांचा नाहक बळी गेलेला आहे। वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात सातपुड्यातील पर्यटनस्थळी पर्यटक येण्यास दजावणार नाहीत। कॅमेरामन जनक दलालसह प्रेमेंद्र पाटील, नवापूर लाईव्ह न्यूज।